शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण आता आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील संवत्सर या गावी. संवत्सर हे गाव एक ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्वाचं असं गाव आहे आणि या गावातील प्रगतशील शेतकरी श्री व्यंकटेश प्रतापराव बाराते यांनी 4 पायल्या पेरून केलेल्या रोपामध्ये आपण आता उभे आहोत. आज हा व्हिडिओ आपण जो पूर्ण रेकॉर्ड करत आहोत, या व्हिडिओमध्ये ह्या कांद्याची जी लागवड आपण करत आहोत ती SP ॲग्रोच्या कांदा लागवडीच्या जे यंत्र आहे ते यंत्राच्या साहाय्याने ही लागवड सुरू आहे. त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. 24 ऑगस्ट रोजी टाकलेलं हे रोप आहे. आज बरोबर 50 दिवसाचे हे रोप लागवडीस तयार झालेलं आहे. योग्य बियाण्याची निवडलेल्या बियाण्याला योग्य ती बीज प्रक्रिया, यामध्ये दोन्ही बीज प्रक्रिया यांच्या झालेल्या आहे. त्यामध्ये कीटकनाशक, बुरशीनाशक आणि जर्मिनेटरची बीज प्रक्रिया. तदनंतर अर्धा ते 1 तासाने त्यांनी जी केली ती म्हणजे जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया. ह्या 2 बीज प्रक्रिया केल्यानंतर सदर जी रोपवाटिका आपण तयार करत होतो तर त्या रोपवाटिकेला शिफारसीत जी खताची जी मात्रा होती ती खताची मात्रा 2 टप्प्यात आपण या ठिकाणी याला दिलेली आहे. एक रोप टाकताना आणि दुसरी जी होती ती चिमाटल्यानंतर. आज हा व्हिडिओ रेकॉर्ड ह्या रोपाचं एक विशेष असं वैशिष्ट्य आहे की ह्या रोपाला अक्षरशः 3 पाऊस या रोपाने खाल्लेले आहे. माझ्या माहितीनुसार केलवडला परवा जी लागवड चालू झाली आहे गमे पाटलाची ती पहिली लागवड आणि ही एक दुसरी लागवड. हे 2 प्लॉटच्या लागवडी आपल्या आसपासचे रोप जवळ गेले. परंतु जे शेतकरी मौनगिरी कृषी दीपक या संस्थेच्या संपर्कात होते आणि ज्यांनी दीड महिन्यापूर्वी ज्यांनी रोपं टाकलेले होते त्या सर्व शेतकऱ्यांच्या लागवडी येत्या 4-5 दिवसामध्ये सुरू होतील. याचं सर्व यश सांगितलेल्या गोष्टी वेळच्या वेळी झाल्या आणि त्याचं यश आत्ता आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. आज ही जी लागवड सुरू आहे ही लागवड SP ॲग्रोच्या कांदा लागवडीचं जे यंत्र येतं ते यंत्राच्या साहाय्याने लागवड सुरू आहे. अक्षरशः ही जी रोप आहे ह्या रोपाने 3 पाऊस खाल्लेले आहे. त्या रोपातून पाणी वाहत होतं, परंतु त्या शेतकरी बांधवांचं योग्य व्यवस्थापनाच्या जोरावरती आज हे 50 दिवसाचं रोप आणि ह्या रोपाची आज लागवड सुरू आहे. ही जे रोप आहे सदरचं रोप आपण पेरणी यंत्राच्या साहाय्याने ते बियाणं त्या ठिकाणी पेरलेलं होतं आणि ज्या व्यक्तीने हे बियाणं त्यांच्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरलं असे संदीप भाऊ भाकरे या ठिकाणी आपल्याबरोबर आहे. दादा नमस्कार. नमस्ते. व्यंकटेश भाऊन आणि तुषार भाऊंचा खूप आग्रह झाला की आपल्याला ह्या परिस्थितीत रोप पेरायचं आहे. तर माझी इच्छा नव्हती ती रोप पेरण्याची. म्हटलं पावसाची परिस्थिती खूप गंभीर आहे, पाऊस जास्त सांगितलेला होता. परंतु ते पेरल्यानंतर आता उतार करून देण्याचं काम आम्ही करतो. 100% उतार, 95% उतार होईल जर्मिनेशननुसार याची आम्ही काळजी घेतो. परंतु ते रोप पुढं नंतर मौनगिरी कृषी दीपक दादांनी त्याचं योग्य गायडन्स करून मला नंतर शक्यता नव्हती राहिली का हे रोप जगल म्हणून. कारण ह्याबरोबरचे जे रोप आहेत ते जवळजवळ बरेचसे गेलेले आहेत ज्यांनी योग्य प्रॉपर गायडन्स नाही घेतलं, ज्यांनी छोटे मोठे उपाय केले पण नंतर विषय सोडला असे. पण व्यंकटेश भाऊंनी योग्य त्याचं ट्रीटमेंट, व्यंकटेश भाऊ, तुषार भाऊ, प्रशांत भाऊंचे रोप खूप सुंदर आहेत. किरण भाऊ गायकवाड ह्या पिरियडचे रोप ज्यांनी दादांचं मार्गदर्शन घेतलं आणि एक आमचं काम असतं पेरून देणे आणि त्याचं पुढं डेव्हलपमेंट झाल्यानंतर आमचं नाव क्लिअर म्हणजे ते जगतील का नाही जगतील याची शाश्वती आम्ही घेऊ शकत नाही. पण पुढं गायडन्स दादांनी योग्य जर केलं तर याच्यात खूप उज्ज्वल भविष्य म्हणजे पुढे पेरणीमध्ये आणि कांदाला रोपवाटिकेमध्ये जर त्यांनी योग्य चांगलं ह्या पद्धतीने सगळ्यांनी गायडन्स घेतलं तर त्याच्यात निश्चित रोप आणि कांदे लावणे आणि कांदे पेरणी आणि पुढचे याच्यात खूप चांगले दिवस दादांमुळे येतील हे मी गॅरंटी देतो. संदीप भाऊ सांगितलेल्या सर्व गोष्टी त्यांनी फॉलो केल्या आणि आता आपण ज्या ठिकाणी लागवड सुरू आहे इथं सुद्धा परवाच्या आपल्या मीटिंगमध्ये ज्या चर्चा झाल्या ती गोष्ट तुम्ही या ठिकाणी फॉलो केलेली दिसते. आपली चर्चा झाली की मशागतीला आडवं पेरा, तर मशागतीला आडवी लागवड या ठिकाणी सुरू आहे आणि SP ॲग्रोचं जे कांदा लागवडीचं जे यंत्र आहे त्याच्या साहाय्याने ही लागवड सुरू आहे. सरासरी हा जो बेड आहे हा किती फुटी बेड पडतं? 6.5 फुटाचा बेड तयार होतो. तुम्ही ड्रिप टाकताय का? स्प्रिंकलरवरती हे ठिकाणी पाणी व्यवस्थापन ह्या कांद्यांचं राहणार आहे. 2,80,000-2,90,000च्या पुढे रोप या ठिकाणी प्रति एकरी कांद्याच्या रोपाची संख्या असल्यामुळे सरासरी
100-125 ग्रॅमचा व्यंकटेश भाऊ आपल्याला एक कांदा या ठिकाणी तयार करायचा आहे आणि मग या अनुषंगाने आपण प्रति एकरी 300 क्विंटलचा आकडा, त्या आकड्या जादुई आकडा येतो त्या आकड्यापर्यंत जाण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. तुम्ही मार्गदर्शन करा, आम्ही 100% तेवढं उत्पन्न काढू, आम्हाला गॅरंटी आहे तुमच्यावर. तुम्ही 100% फॉलो करू. रोपाच्या बाबतीतही आपण बघू शकता, ज्या ज्या शेतकऱ्यांचं रोपाचं व्यवस्थापन हे मौनगिरी कृषी दीपक या संस्थेकडे होतं, त्या सर्व शेतकऱ्यांच्या लागवडी आता केलवडला एक लागवड 3 दिवसापूर्वी चालू झालेली आहे. ते हे रोप पेरलेलंच होतं आणि आज आपली लागवड चालू होत आहे. एक 8 दिवसात 5 दिवसात तुषार भाऊची लागवड चालू होते. किरण भाऊचे रोप लागवडीस तयार होत आहे. म्हणजे जे जे शेतकरी मौनगिरी कृषी दीपक मध्ये येतात, झाले मागील 1-1.5 महिन्यामध्ये जी पाऊस झाले त्या पावसात सुद्धा यांची रोपं वाचली आणि ती रोपं आज लागवडीस तयार होत आहे. नमस्ते. अशा पद्धतीनं ही SP ॲग्रोच्या कांदा लागवडीच्या यंत्राच्या साहाय्याने लागवड सुरू आहे आणि प्रत्यक्षात प्रात्यक्षिक ज्याला आपण म्हणतो, प्रॅक्टिकल ज्याला आपण म्हणतो, ते प्रॅक्टिकल या ठिकाणी सुरू आहे. नाद पांडुरंग टाळ मृदुंगाचं गाणं, जीव हरी नाम दे रे झाला वृंदावन. सखा गण गोत तू रे तूच पंच प्राण, माऊलीची माया मन भाडा समान. भेटी चालला रे लागला लागला, बेटी चालला रे लागला. विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला. हॅलो साहेब, नमस्ते. नमस्ते नमस्ते. हे जे अंतर आहे 2 ओळीतलं आणि 2 रोपातलं, किती अंतर ठेवलं जातं यामध्ये? आता याच्यामध्ये जे 2 ओळीतलं अंतर आहे, हो, म्हणजे जी उभी ओळ आहे ती 5.5 इंच आहे. उभी जी ओळ आहे ती 5.5 इंच आहे. हा, आणि ती फिक्स असते. ती फिक्स आहे. हा हा हा. आणि एका ओळीत जे 2 रोपातलं अंतर आहे हा, हे ऍडजस्टेबल असतं. आपण ते ठरवू शकतो किती ठेवायचं. असं असं असं. आता यांचं किती ठेवलेलं आहे योगेश भाऊचं? साधारण असं धरा का, समजा फर्स्ट गिअर वर ट्रॅक्टर चालवला, समजा 4 इंचावर जर मिळालं, हा हा. सेकंड गिअर वर ते कदाचित 4.5 भेटन, 5 भेटन. बर, तिसऱ्या गिअर वर कदाचित ते 5.5-6 भेटल. एक सेकंद योगेश भाऊ, हे बघा, आता हे जे 2 ओळीतलं अंतर आहे हे 5.5 इंच आहे, बरोबर? बरोबर. 2 रोपातलं अंतर कसं करावं लागेल म्हटले? ते ट्रॅक्टरच्या स्पीड वर ठरतं, बर. ट्रॅक्टरच्या गिअर वर ठरतं. बर. जसं पहिल्या गिअर वर कमी अंतर भेटन, दुसऱ्या गिअर वर थोडं जादा, तिसऱ्या आपलं पहिल्या गेअरवर चालू आहे ना? दुसऱ्या गेअरवर चालू आहे, पण मग आपलं अंतर 4च आहे. मीडियम अंतर आहे, म्हणजे 4 ते 4.5 इंचापर्यंत. बर बर. म्हणजे 2 रोपातलं अंतर 4 इंच आहे. 4 इंच. आणि- तिथली परिस्थिती माहित नाही मला, 4 इंच असेल. हो हो हो. आता ज्यावेळेस 4 इंच बाय 5.5 होतं ना, ते हा, जवळजवळ 2.25 लाखाच्या पुढे रोप. 2,25,000 केलंय आम्ही कॅल्क्युलेशन ते. हा. बरोबर बरोबर. 2.25 लाखाच्या आसपास रोपं जातील आपल्यावाली, रोप एकरामध्ये एकरात जातील. बरोबर. जेणेकरून 100 ग्रॅमचा जर एक कांदा सरासरी झाला हो तर आपल्याला 20-22 टनाचं, समजा हो. 20-22 टनासाठी पात्र झालो आपण, असं हो म्हणायला हरकत हो नाही. हो हो. असं. चालेल चालेल. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. या ठिकाणी आपण बघू शकतो 2 ओळीतलं अंतर हे 5 इंच आहे आणि 2 रोपातलं अंतर हे 4 इंच आहे. म्हणजे प्रति एकर 2,25,000 रोपं ह्या SP ॲग्रोच्या कांदा लागवडीच्या यंत्राच्या साहाय्याने लागतात. आणि मग आपण व्यवस्थापनामध्ये आपल्याला 100 ते 125 ग्रॅमच्या दरम्यान एक कांदा कसा तयार होईल या अनुषंगाने सर्व कामं करायची आहे. मग त्यामध्ये खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, रोग कीड व्यवस्थापन आणि अन्नद्रव्याचं व्यवस्थापन, या सगळ्या गोष्टी करून आपल्याला एक कांदा 100 ते 125 ग्रॅमच्या दरम्यान जर आपण बनवला तर 250 ते 350 क्विंटल पर्यंत, किंवा नवे तर 150 ग्रॅमचा कांदा जर बनवला तर प्रति एकरी 300 क्विंटल पर्यंत जादुई आकडा उत्पादनाचा जो आहे त्या आकड्यापर्यंत आपल्याला जाता येईल. या ठिकाणी आपण बघू शकता कांदा लागवडीचं जे काम आहे ते अतिशय तंतोतंत या ठिकाणी ह्या मशीनच्या साहाय्याने होतं. आणि ज्यावेळेस आपण लेबरच्या साहाय्याने वाफ्यामध्ये किंवा बेडवरती कांदे लागवड करतो त्यावेळेस त्या लेबरकडून 2 गह्यातलं म्हणजे 2 ओळीतलं जे अंतर आहे ते 5 इंच किंवा 4.5 इंच किंवा 6 इंच राहीलच याची गॅरंटी नसते. ते अंतर कमी जास्त होऊ शकतं. तसेच 2 रोपातील अंतरसुद्धा लेबर हे ठरवून
3-3.5 इंच किंवा 4 इंच ठेवीलच याची गॅरंटी नसते. या अनुषंगाने यांत्रिकीकरणाचं युग आहे. या यांत्रिकीकरणाच्या युगामध्ये कामामध्ये जेवढी ॲक्युरेसी आणता येईल तेवढ्या ॲक्युरेसी यामध्ये येत आहे. निश्चितच येणारा जो काळ आहे हा यांत्रिक शेतीचा काळ आहे आणि यातूनच शेतीची जी कामं आहे ती सोपी होतील आणि शेतकऱ्याच्या उत्पादन वाढीबरोबरच उत्पादन खर्चामध्ये सुद्धा बचत करण्यासाठी ह्या यांत्रिकीकरणाचा उपयोग होणार आहे. आपल्याबरोबर बरेचसे शेतकरी आहे की ज्यांनी मागच्या वर्षी हे यंत्राच्या साहाय्याने लागवडी केल्या होत्या, तर त्यांचा असा अनुभव पडतो का यंत्राच्या साहाय्याने लागवड केलेला कांदा लेबरच्या कडून लागवड केलेल्या कांद्यापेक्षा 10 ते 15 दिवस लवकर निघतो. निश्चितच शेतकरी मित्रांनो, ह्या पद्धतीचे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला मौनगिरी कृषी दीपक हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. तसेच छोटे जे व्हिडिओ आहे ते पाहण्यासाठी मौनगिरी कृषी दीपक हे इन्स्टाचं चॅनल आपल्याला फॉलो करायचं आहे.